पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानामध्ये एक युवा चेहरा उतरवलेला आहे, एक युवती उतरवलेली आहे खारघर प्रभाग क्रमांक 5 मधून। अर्थात पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या विकास विजन मधून एका युवा नेतृत्वाला पुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे। अर्थात मिनल विजय पाटील खारघर प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे। खरं तर एक युवा नेतृत्व जेव्हा तयार होतं तेव्हा ते कौटुंबिक वातावरण कसं आहे, आजूबाजूचं वातावरण कसं आहे, तिला मिळालेले समाजाचे संस्कार कसे आहेत हे महत्त्वपूर्ण आहेत। अर्थात आपण खारघरमध्ये एका अभिमानानं जे नाव घेतलं जातं तर ते खारघरचा राजा, आणि ह्या खारघरच्या राजाचे संस्थापक समाजसेवक विजय पाटील यांच्या नावातून हा समाजसेवेचा जो काय गुंफा आहे तो गुंतलेला आहे। अर्थात त्यांच्यासोबत त्यांच्या सहचरणी वनिता विजय पाटील ज्या खारघर ग्रामपंचायतीच्या सरपंच होता। एकूणच हा समाजसेवेचा प्रवास, या समाजसेवेचं रथ इथपर्यंत कसं आलं, विजय पाटील यांच्या नंतर मिनल पाटील ही मैदानामध्ये कशी आली, समाजसेवेच्या ह्या कार्यामध्ये ती कशी समर्पित झाली हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अर्थात मिनल ह्या भाजपा महायुतीच्या उमेदवार आहेत, त्यांचे वडील विजय पाटील आपल्या सोबत आहेत। दादा नमस्कार। खरं तर मिनल निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ही निवड आहे आमदार प्रशांतदादा पाटील ठाकूर यांची। खरं तर खारघरमध्ये लढत असताना आणि प्रचारार्थ अनेक लोकांमध्ये एक वेगळं कुतूहल आहे, उत्साह आहे। एक लहान वयाची उमेदवार म्हणून तिच्याकडे पाहिलं जात आहे, कौतुक देखील केलं जात आहे, तिचा उत्साह देखील लोकांनी स्वीकारलेला आहे। कसं पाहता एकूणच ह्या प्रवासाकडे, म्हणजे तुमच्या वडिलांकडून आलेली तुमच्याकडे ही समाजसेवेची परंपरा तुम्ही ती मिनल पर्यंत पोहोचवलेली आहे, काय सांगाल एकूणच हा प्रवास तुमचा? सर्वप्रथम माझ्या खारघर जनतेला माझा नमस्कार। कारण जनतेपुढे मी नाही, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। मी जवळजवळ 35 वर्ष काम करत आहे आणि खारघरच्या जनतेला घेऊनच आणि समाजाला घेऊन करत आहे। माझे वडील जवळजवळ 35 वर्ष सरपंच होते आणि त्यांचाच आदर्श घेऊन मी आज काम करतोय। मी आज त्यांचं काम करतोय आणि जनता माझी पाठी, जनता पाठीशी आहे म्हणून काम करत आहे आणि आजपर्यंत कुठला स्वार्थ मी केलेला नाही। लोक बघत असतील माझ्याकडे किती पैसा आहे आणि लोकांना किती पैसा। आज मी श्रीमंत, वडील माझे श्रीमंत आणि समाजात वावरले म्हणजे मोठे श्रीमंत वडील होते, पण माझ्याकडे तेवढा पैसा नाही। आज आता आलेल्या लोकांकडे करोडो पैसे आहेत। आम्ही जनतेला न लुटता जनसेवा करतो, फक्त जनसेवा। आम्ही चोऱ्यामारे करत नाही, लोकांची सेवा करायची, याच्याने प्रेम भेटते। आज खारघरच्या राज्यामध्ये काय काय योजना करतो ते जनतेला माहिती आहे आणि जनतेने प्रेम दिले मोठे एवढं मोठं काम करू शकतो। नाही, नक्कीच ज्या पद्धतीनं विजय दादा पाटील किंवा वनिताताई पाटील हे नाव म्हटले अभिमानानं स्वाभिमानानं घेतलं जातं, कारण कुटुंबातील देखील अर्थधन असेल ते समाजासाठी द्यायचं, खारघरच्या राजासारखी संस्था उभी करायची, गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकसेवा करायची, ही परंपरा गेली 25 वर्ष गणेशोत्सवाच्या माध्यमातून जपताय। कोणकोणते कार्यक्रम ह्या माध्यमातून आपण सातत्यपूर्वक करत असतो? बघा, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन मी चालतो। तर बघा, आणि आजचे मोदीजी आणि योगीजी यांचा 1% जरी मी विचार घेऊन चाललो ना तरी भरपूर मोठं आहे। त्यांचा विचार मी आज घेऊन आणि वर्षभर 12 महिने माझा कार्यक्रम चालू असतात, कॅम्प चालू असतात। असा कुठलाही समाजाचा कार्यक्रम नाही मी करत नाही आणि मी एकटा करत नाही, याचा समाज माझ्या पाठी, सर्व समाजाचे लोक, सर्व जाती धर्माचे लोक माझ्यावर, म्हणून ते एवढं मोठं कार्य करत असतो। हे जात पात तर मी कधी करत नाही आणि करणार पण नाही। आणि लोकसेवा जे करणं आणि जनतेचा मागच्या ग्रामपंचायत बघितले असेल, माझी मिसेस सरपंच असताना 6 महिन्यामध्ये जवळ 200 कोटी रुपये खर्च करून जनतेला दाखवून मी काय करू शकतो। कारण पैसा माझा नाही, पैसा जनतेचा। आपण फक्त निवडून आलो होतो, पण जनतेसाठी काम करायला आपलं काय, म्हणून ते करून दाखवलं। आता मी 8 वर्ष नाही, आता जनतेने विचार करावा का विजय पाटीलची मुलगी मिनल पाटील आज रिंगणात आहे आणि ती शिकलेली आहे, ती काय विजय पाटील जर करत मिनल तर माझ्यापेक्षा एवढी शिकलेलं आहे। आज जनतेमध्ये आज शिक्षण मोठं आहे, मी शिकलेलो नाही, म्हणून आज जर ती पनवेल महानगरपालिकेमध्ये गेली तर काय करू शकतो ते मी दाखवून देणार। कारण मुलीचा अनुभव नाही, पण माझ्याकडे अनुभव आहे, काय समस्याची करायचं भरपूर प्लॅनिंग आहे, ते मी करू शकतो। नाही, नक्कीच खारघरच्या राजाच्या माध्यमातून तुम्ही आरोग्य शिबिर असतील, लोकांना आर्थिक मदत असतील, महिला बचत गटासाठी मदत असेल, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असेल, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध या सर्व समाजांना एकत्र हातून एक नवा समाज, एक नवा भारतीय समाज तुम्ही निर्माण करण्याचा तुमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि हा जो असा कुठेतरी घेऊन पुढे मिनल आलेली आहे। सामाजिक कार्यामध्ये गेली 4-5 वर्ष ती काम करते, वडिलांकडून ते
समाजसेवेचे जे काही बालकडू आहे ते घेऊन ते कुठेतरी ते पुढे आणखी काम करते. तर आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी तिला एक संधी दिलेली आहे. कसं विचार करताय आमदार साहेबांच्या ह्या निवडीकडे किंवा एकूणच ह्या प्रेरणेकडे? बघा साहेब, माझं असं आहे, अचानक पावसाळ्यासारखं माझं काम नाही. पाऊस पडल्यावर लोक येतात. आम्ही कायम सर्व पावसाळ्यामध्ये असतो आणि काम करत असतो. आमचं कामच आहे आणि लोकांमध्ये आहे नाही, सर्वसामान्य जनतेमध्ये राहून काम करायचं. आज जे लोक उतरलेत त्यांचं काम काय तुम्ही बघा. काम का आमचं काम का बघा. आमच्यासाठी जनता मोठी जनतेसाठी काम करणार. जरी उद्या हरलो तरी जनतेसाठी काम करणार, हे आमचं ध्येय. नाही, पण ज्या पद्धतीनं पूर्ण शक्ती आमदार प्रशांतदा ठाकूरांनी प्रभाग क्रमांक 5 कडे वळवलेली आहे. मिनल एक युवा चेहरा आहे, एक युवती आहे, तिला जिंकून आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. ह्याबद्दल आपल्याला आपली का भावना आहे? म्हणजे आमदार प्रशांतदा ठाकूरनी कमीत कमी वयातली एक तरुणी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरली. आमदार साहेबांना माहित आहे, आज 30-35 वर्ष मी काम करतो. संपूर्ण समाज, संपूर्ण जनता माझ्यावर आहे. कारण जनता फुकट कोणत्या पाठी राहत नाही, कारण रात्रदिवस जनतेमध्ये असतो. म्हणून चेहरा मी नसताना माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या मुलीला दिलेले आणि 100% निवडणं मोठी नाही, ते मताने निवडणं मोठं काम आहे. जर ते मिनल जिंकून आल्यानंतर मी काय सांगेन, मी काय करून देतो त्यांना माहितच आहे. विजय पाटील काय करू शकतो. भरपूर योजना मी योजना आखलेल्या आहेत ना. आमदार सांगितलं मला हे लोकांसाठी काम करायचं आणि करून दाखवणार. मी बोलत नाही, करून दाखवतो. काय आव्हान मतदारांना कराल प्रभाग क्रमांक 5च्या मिनलच्या किंवा बाकीचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्या विजयासाठी? माझं एकच सर्वांनी विनंती आहे की माझ्या प्रभागामध्ये 4 उमेदवार, 3 बीजेपी, 1 शिवसेना, सर्वांना एकाच ठिकाणी निवडून द्या आणि आम्हाला ऑर्डर सोडा तुम्ही. म्हणजे जनतेने आता विजय पाटील आहे, एवढं 8 वर्ष नव्हता, आता विजय पाटील मिनल म्हणजे विजय पाटील आणि नंतर तुम्ही आम्हाला आदेश देऊ शकता. एकच बोलतो, एकच सर्वांनी उतरून बीजेपीला निवडून द्या, कमला निवडून द्या आणि धनुष्यला निवडून द्या. एकच बोलू. धन्यवाद. हे होते विजयदादा पाटील. त्यांचा उत्साह, त्यांची भावना आपण जाणू शकता. कारण ज्या पद्धतीनं गेली 35 वर्ष समाजाच्या सेवेमध्ये अविरतपणे ते अर्पित आहेत आणि ज्या पद्धतीनं मिनल ही जर नगरसेविका म्हणून निवडून आली, विश्वास आहेच निवडून येईल, परंतु ती आल्यानंतर लोकांनी मला ऑर्डर द्यावी, कारण मी सेवक असेन. मी आता पण सेवक आहे, उद्या देखील सेवक असेन. परंतु ज्या पद्धतीने नगरसेविकेची जी काही जबाबदारी लोकांनी दिल्यानंतर तुम्ही मला ऑर्डर द्या, मी तुमची ऑर्डर फॉलो करेन, नागरी कामं करेन, तुमची ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करेन, असा विश्वास या निमित्तानं विजयदादा पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. दादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मिनल ताईसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.